जय शिवराय मित्रांनो बीड असेल, परभणी असेल, धाराशिव असेल, हिंगोली असेल इत्यादी जिल्ह्याची आपण पैशाची आणेवारी काल सुद्धा पाहिली होती। त्या व्हिडिओच्या माध्यमातून पैशाची आणेवारी पाहिली होती। तर मित्रांनो, ज्या पद्धतीने पैशाची आणेवारी जर 50 पैशाच्या आत आली तर त्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, त्याचबरोबर बँकेच्या पीक कर्जात सवलत असेल, पुनर्गठनमध्ये सवलत असेल, मुलाच्या शाळेच्या शिक्षणाच्या फी मध्ये सवलत असेल, त्याचबरोबर लाईट बिल असेल इत्यादी योजनेची बऱ्याच प्रमाणात सूट मिळत असते आणि बऱ्याच काही योजना नवीन सुद्धा यामध्ये समाविष्ट केल्या जात असतात। त्याचबरोबर आता पैशाची आणेवारी खूप महत्त्वाची असते आणि पैशाची आणेवारी आपण ज्या पद्धतीने हिंगोलीची पाहिलेली आहे, त्याचबरोबर धाराशिवची पाहिलेली आहे, त्याचबरोबर बीडची पाहिलेली आहे आणि परभणी, नांदेड या जिल्ह्याच्या पैशाची आणेवारी आपण काल सुद्धा पाहिल्या होत्या। आणि त्याचबरोबर आता छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील पैशाची आणेवारी ही आलेली आहे। ज्या पद्धतीने 50 पैशाच्या आत ज्या आणेवारी आलेल्या आहेत त्या पद्धतीने काही जिल्हे यामध्ये समावेश करण्यात आलेले। कोणत्या जिल्ह्यात कशा पद्धतीची पैशाची आणेवारी आली म्हणजे 50 पैशाच्या आत कोणत्या जिल्ह्याची आलेली आहे आणि 50 पैशाच्या वरती कोणत्या जिल्ह्याची पैशाची आणेवारी आलेली आहे या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, त्यानंतर शेती पिकाचे पंचनामे केले जातात, त्यानंतर शेतकऱ्यांच्या पंचनामे झाल्यानंतर शेती पिकाचे पंचनामे झाल्यानंतर त्याची एक सरासरी आणेवारी काढली जाते, त्यानंतर एक नजर अंदाजी आणेवारी काढली जात असते आणि त्यानंतर अंतिम आणेवारी ही काढली जात असते। आणि अशा पद्धतीने बऱ्याच काही जिल्ह्याच्या अंतिम आणेवारी या सुरू झालेल्या आहेत। त्यामध्ये आपण ज्या पद्धतीने मागच्या जिल्ह्याची माहिती पाहिलेली आहे त्याच पद्धतीने आपण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील सुरुवातीला माहिती घेणार आहोत। मित्रांनो, ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगर येथील जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले होते, तलाठी यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले होते, त्या पद्धतीने गंगापूर असेल, किन्नड असेल, सोयागाव असेल आणि फुलतामाबाद असेल या जिल्ह्यातील या तालुक्यातील जी पैशाची आणेवारी आलेली आहे ती 50 पैशाच्या म्हणजे 50 पैशाच्या आत आलेली आहे। आणि ज्यामध्ये बरेच काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्याची पैशाची आणेवारी जी आहे ती 50 पैशाच्या वरती आलेली आहे। आता मी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील जी पैशाची आणेवारी आलेली आहे ती 54 पैसे म्हणजे जिल्ह्याची म्हणतो मी 54 पैसे 54.66 पैसे एवढी आणेवारी आलेली आहे छत्रपती संभाजीनगरची। यामध्ये फुलतामाबाद जो तालुका आहे त्या फुलतामाबादची जी पैशाची आणेवारी आलेली आहे ती 56 पैसे आलेली आहे। विजापूरची 52 पैसे 33 पैसे एवढी आलेली आहे, 52.33 पैसे एवढी आलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, गंगापूर तालुक्याची 48 पैसे आलेली आहे, त्याचबरोबर फुलतामाबाद 49 पैसे एवढी आलेली आहे, सिल्लोड मधून 50 पैसे एवढी आलेली आहे, त्याचबरोबर किन्नड मधून 48 पैसे एवढी आलेली आहे आणि सोयागावची 47 पैसे एवढी आलेली आहे, पैठणची 53.30 पैसे एवढी आलेली आहे। आता मित्रांनो, ज्या पद्धतीने फुलतामाबाद असेल हा तालुका जो आहे तो नुकसान भरपाईच्या संदर्भात यामध्ये काही नवीन पैशाची आणेवारी जर आली तर हे तालुका पात्र केला जाऊ शकतो, परंतु सध्या तरी या जिल्ह्याला कोणत्या प्रकारचं नुकसान भरपाई किंवा इतर योजनेचा लाभ दिला जाऊ शकत नाही, कारण तर पैशाची आणेवारी जर 50 पैशाच्या आत आली तर त्यामध्ये सवलती दिल्या जातात। आता ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत पीक विम्याचे क्लेम केलेले असतील त्या शेतकऱ्यांना मात्र पीक विमा हा मिळू शकतो। त्याचबरोबर मित्रांनो, सोयागावची जी पैशाची आणेवारी आलेली ती 47 पैसे आलेली आहे आणि 47 पैसे म्हणजे नुकसान भरपाई असेल, लाईट बिल असेल, कर्जाची सवलत असेल, पीक कर्जाची सवलत असेल, पुनर्गठनची सवलत असेल, मुलाच्या शाळेच्या शिक्षणाच्या फी मध्ये सवलत असेल, ह्या योजनेचा लाभ या सोयागाव तालुक्याला मिळू शकतो। त्याचबरोबर मित्रांनो, किन्नड तालुक्यात सुद्धा 48 पैसे आलेले आहेत, म्हणजे 48 पैसे म्हटल्यावर हा सुद्धा तालुका पात्र करण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने सोयागावची आपण माहिती दिलेली आहे तशा पद्धतीच्या योजना या जिल्ह्यात सुद्धा या तालुक्यात सुद्धा मिळू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, सिल्लोड मध्ये 50 पैसे आलेले। आता याची अंतिम आणेवारी 50 पैसे आल्यानंतर हे जे आहे ते काही प्रमाणात मिळू शकतात, तर काही प्रमाणात या सिल्लोड तालुक्यात मिळू शकत नाहीत, कारण तर 50 पैशाच्या आत असावी। त्याचबरोबर मित्रांनो, फुलतामाबाद 49 पैसे एवढे आलेले। आता या फुलतामाबाद मध्ये शेतकऱ्यांच्या ज्या सवलती आहेत त्या शेतकऱ्यांना मिळू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, गंगापूर 48 पैसे आलेले, म्हणजेच हा तालुका सुद्धा पात्र करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मित्रांनो, विजापूर 52.30 पैसे एवढे आलेले, म्हणजे याला कोणत्याही प्रकारचा या तालुक्याला सवलत ही दिली जाऊ शकत नाही। त्याचबरोबर मित्रांनो, फुलतामाबाद 56 पैसे म्हणल्यावर कोणत्याच योजनेचा लाभ
या तालुक्याला सुद्धा मिळू शकत नाही. अशा पद्धतीने जी सरासरी आणेवारी जी आलेली आहे ते गंगापूर असेल, किन्नड असेल, सोयागाव असेल आणि खुलताबाद असेल या तालुक्याला मात्र नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल इत्यादी योजनेचा लाभ हा दिला जाऊ शकतो. त्यामध्ये पीक विम्याचा काही प्रश्न नाही. पैशाच्या आणेवारीत पीक विमा मात्र शेतकऱ्यांच्या ज्या व्यक्तिगत क्लेम केले होते तो पीक विमा मात्र मिळू शकतो. परंतु सरसकट पीक विमा या तालुक्यात 50 पैशाच्या आत ज्या आणेवारी आलेल्या आहेत त्या आणेवारीनुसार ते तालुके पात्र केले जाऊ शकतात. परंतु 50 पैशाच्या वरती जे तालुके आहेत त्या शेतकऱ्यांना व्यक्तिगत पीक विम्याचा क्लेम हा मिळू शकतो. आणि जे पैसे 50 पैशाच्या आत नुकसान भरपाईची आढावा घेण्यात आला होता त्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा त्याचबरोबर नुकसान भरपाई सुद्धा मिळू शकते. त्या पद्धतीच्या केवायसीच्या याद्या सुद्धा लवकरच अपलोड होतील. परंतु सध्या तरी कोणत्या प्रकारचं नवीन अपडेट नाही. फक्त पैशाची आणेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. इतर जिल्ह्याची सुद्धा आपण अपडेट नक्कीच घेत राहू. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जय शिवराय.